नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ॲडव्होकेट संदीप चन्ने. आपल्या चन्ने ला क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण एका नवीन बॅचची सुरुवात करीत आहोत. बेसिक इंग्लिश ग्रामर. त्या बॅचमध्ये पहिलं लेक्चर आहे. फक्त 100 रुपयांमध्ये 100 दिवस या बॅचचा ॲक्सेस राहणार आहे. म्हणजे साधारणपणे उद्यापासून म्हणजेच 18 मे पासून 18 मे 2026 पासून 31 ऑगस्ट 2026 पर्यंत या बॅचचा ऍक्सेस राहणार आहे. 100 रुपयात 100 दिवस. यामध्ये आपण इंग्लिश ग्रामर मधील बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या अत्यंत सोप्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच ज्या विद्यार्थ्यांना बॅच लावायचे आहे ते विद्यार्थी चन्ने ला क्लासेस या हे जे आपलं ऍप आहे प्ले स्टोअर वरचं ते डाउनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओज पाहू शकणार आहात उद्यापासून. ठीक आहे. त्या ठिकाणी नवीन बॅच न्यू बॅच 2026 ची जी बॅच आहे ती तुम्हाला दिसणार आहे. ओके. तर पहा, या बॅच मध्ये पहिलं लेक्चर आहे पार्ट्स ऑफ स्पीच वर, म्हणजेच शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती इंग्लिश ग्रामर मध्ये 8 आहेत. किती आहेत? 8. त्या कोणत्या आहेत? तर नाउन म्हणजे नाम, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम, ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, व्हर्ब म्हणजे क्रियापद, ऍडव्हर्ब म्हणजे क्रिया विशेषण, प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय, कंजक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय, इंटरजेक्शन म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय. आता बघा, नाम म्हणजेच काय? तर नाम म्हणजेच कोणत्याही मूर्त किंवा अमूर्त घटकाला संबोधण्यासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजेच नाम होय. मूर्त म्हणजेच दिसणाऱ्या आणि अमूर्त म्हणजे न दिसणाऱ्या. दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या अशा सर्व घटकांना संबोधण्यासाठी वापरला जाणारा शब्द म्हणजे नाम होय. उदाहरणार्थ लता, राम, अ बॉय, अ पेन, अ पेन्सिल, नागपूर, पुणे एक्सेट्रा. आपल्या सर्वांची नावे आणि गावांची नावे ही सर्व नाम आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे काय? तर सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय? तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ राम वॉज अ किंग, म्हणजे राम एक राजा होता. ही वॉज व्हेरी ब्रेव, तो खूप शूर होता. या ठिकाणी राम एक राजा होता, तो खूप शूर होता. या ठिकाणी तो नावाचा जो शब्द आहे तो कोणासाठी वापरण्यात आलेला आहे? तर राम या शब्दासाठी वापरण्यात आलेला आहे. राम हा शब्द पुन्हा पुन्हा वापरावा लागू नये यासाठी जे सर्वनाम वापरलेला आहे हे झालं सर्वनाम. ही म्हणजेच तो. ठीक आहे. सर्वनाम यामध्ये 8 आहेत. आय आहे, ही, शी, इट, यू, यू. 2 यू आहेत कारण एका यू चा अर्थ तू होतो, दुसऱ्या यू चा अर्थ तुम्ही होतो. आय, ही, शी, इट, यू, यू, दे आणि वी. ते आपण पुढे बघणारच आहोत की त्यांचा अर्थ काय आणि ते कशा पद्धतीने वापरल्या जातात. या ठिकाणी एवढं फक्त बेसिक लक्षात ठेवा. पुढे पहा, तिसरा जो पार्ट ऑफ स्पीच मधील मुद्दा नंबर 3 ऍडजेक्टिव्ह म्हणजेच विशेषण. शब्दांच्या जातीमध्ये विशेषण म्हणजे काय? तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. विशेषण म्हणजे काय? तर नामाबद्दल विशेष माहिती जो शब्द सांगतो त्याला विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ ही इज अन ऑनेस्ट पर्सन इन द ऑफिस, म्हणजे तो व्यक्ती कार्यालयामध्ये, ऑफिस म्हणजे कार्यालय, तो व्यक्ती कार्यालयामधील एक प्रामाणिक व्यक्ती आहे. तो एक कार्यालयामधील प्रामाणिक व्यक्ती आहे. लक्षात. या ठिकाणी ऑनेस्ट नावाचा जो शब्द आहे, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक, प्रामाणिक नावाचा जो शब्द आहे तो विशेषण आहे. काय आहे? विशेषण.
त्याच्यानंतर उदाहरण नंबर 2, लता इज अ क्लेवर स्टुडंट. म्हणजे लता ही एक हुशार विद्यार्थिनी आहे. कशी? हुशार. हुशार नावाचा जो शब्द आहे, हा हुशार नावाचा शब्द काय आहे? तर विशेषण. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा व्हर्ब. VERB व्हर्ब म्हणजे क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? तर वाक्यातील क्रिया दर्शविणाऱ्या व वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. म्हणजेच वाक्यातील क्रिया दर्शवण्याबरोबरच अर्थ पूर्ण करणारा शब्द, अर्थ पूर्ण करणारा शब्द, त्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ आय लर्न अ पोयम. म्हणजे मी एक कविता शिकतो. या ठिकाणी लर्न नावाचा जो शब्द आहे, लर्न म्हणजे शिकणे, शिकणे नावाचा जो शब्द आहे हा काय आहे? तर क्रियापद आहे. शी इज अ डॉक्टर. ती एक वैद्य आहे. म्हणजेच ती एक डॉक्टर आहे. या ठिकाणी इज जो शब्द आहे हा काय आहे? क्रियापद आहे. ठीक आहे. आता बघा ऍडव्हर्ब. ऍडव्हर्ब म्हणजे काय? तर क्रिया विशेषण. क्रिया विशेषण म्हणजे काय? तर क्रियेचे स्थळ, रीत, वेळ, उद्देश, कारण, कृती, प्रमाण दाखवणाऱ्या शब्दांना क्रिया विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ शी केम यस्टरडे. ती काल आली. ती काल आली. या ठिकाणी यस्टरडे नावाचा जो शब्द आहे तो ऍडव्हर्ब म्हणून आलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो उदाहरण आहे तो बघा, द ऍक्सिडेंट टुक प्लेस देअर. म्हणजे अपघात तिथे झाला. अपघात तिथे झाला. कुठे झाला? तिथे. आता तिथे नावाचा जो शब्द आहे हा काय झाला? ऍडव्हर्ब झाला, क्रिया विशेषण. कारण त्याने स्थळ दाखवलेले आहे की त्या ठिकाणी तो अपघात झालेला आहे. त्याच्यानंतर बघा प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजेच काय? तर शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? तर नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी, नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शविणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ देअर इज ए बुक ऑन द टेबल. म्हणजे तिथे एक पुस्तक टेबलावर आहे. कुठे? तिथे एक पुस्तक टेबलावर आहे. टेबलावर नावाचा हा जो शब्द आहे हा काय झाला? प्रिपोजिशन. प्रिपोजिशनचे सुद्धा दोन प्रकार पडतात, सिंपल प्रिपोजिशन आणि कंपाऊंड प्रिपोजिशन. सिंपल प्रिपोजिशन मध्ये कोणते येतात? तर ऍट, बाय, विथ, ऑफ, इन, ऑफ, ऑफ वाला, फॉर, फ्रॉम, ऑन, टू, आउट, ओव्हर, अंडर, सिन्स, थ्रू, अप, डाउन, आफ्टर, अराउंड, अगेन्स्ट, अबाउट, अमॉंग, अबोव, अक्रॉस, हे सर्व काय आहे? तर सिंपल प्रिपोजिशन आहे. त्याच्यानंतर बघा कंपाऊंड प्रिपोजिशन कोणते आहेत? तर इनटू, अपॉन, विथिन, विदाउट, बिनिथ, बिसाइड, बिफोर, बिहाइंड, बिलो, अंडरनेथ, बिटवीन, बिहाइंड आणि आउटसाइड. हे सर्व प्रिपोजिशन जे आहेत यांचा काय उपयोग आणि कोणत्या ठिकाणी होतो, याचा अर्थ काय आहे, हे सर्व आपण पुढे बघणार आहोत. फक्त या ठिकाणी एवढं समजून घ्या, प्रिपोजिशन म्हणजे काय, शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, कशाला म्हटल्या जाते, एवढं समजून घ्या. बाकी पुढे आपण हळूहळू समजून घेणार. ठीक आहे. बघा त्याच्यानंतर आहे कंजक्शन. कंजक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय म्हणजेच काय? तर दोन शब्द किंवा वाक्य जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ शी इज क्लेवर. ती हुशार आहे. शी इज ब्युटिफुल. ती सुंदर आहे. या ठिकाणी दोन्ही वाक्यांना शब्द अँड ने जोडलेला आहे. हे बघा, शी इज क्लेवर अँड ब्युटिफुल. म्हणजेच ती हुशार आहे आणि सुंदर आहे. लक्षात? याला म्हणतात कंजक्शन. त्याच्यानंतर बघा कंजक्शनचे सुद्धा मुख्यत्वे दोन प्रकार पडतात, ज्यामध्ये कोऑर्डिनेटिंग कंजक्शन प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणतात, जे संयुक्त वाक्य करण्यासाठी वापरतात. हे आपण पुढे बघणारच आहोत. फक्त या ठिकाणी एवढं लक्षात ठेवा, त्याचे दोन प्रकार पडतात, प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि दुसरा प्रकार नंतर. त्या कंजक्शन मध्ये कोणते शब्द येतात? तर बघा
and both and as well as not only but also but only neither nor either or else otherwise yet however so far hence therefore यासारखे कंजक्शनचा जो दुसरा प्रकार आहे ज्याला सबऑर्डिनेटिंग कंजक्शन्स म्हणतात म्हणजे गौणत्व सूचक अभ्यान्नवी अव्यय जे मिश्र वाक्य तयार करण्यासाठी वापरल्या जाते जसं ऍज असेल ऍज सून ऍज असेल व्हेन असेल नो सूनर दॅन असेल हार्डली व्हेन असेल व्हाईल असेल टिल बिकॉज सिन्स लेस्ट सो दॅट अनलेस दॅट दो अल्दो than, as so as, before, still, where, who, which, whose, whom. हे काय झाले कंजक्शनचे प्रकार. आता बघा इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजे काय तर केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय म्हणजेच काय तर आपल्या मनातील भावना जसे सुख दुःख आनंद आकस्मिकपणे प्रकट करणारा उद्गार म्हणजेच केवल प्रयोगी अव्यय होय. केवल प्रयोगी अव्यय होय म्हणजे अचानकपणे आलेली भावना. जसा एखादा साप जर निघाला तर अरे बापरे नावाचा जो शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतो तर तो शब्द सुद्धा केवल प्रयोगी अव्यय मध्येच मोडतो. त्यानंतर बघा हे बघा या ठिकाणी शब्द दिलेले आहेत अलास हुर्र ओ आउच ब्रेव ओ नो. अलास हुर्र ओ आउच ब्रेव यासारखे जे शब्द दिलेले आहेत. उदाहरणासाठी एक वाक्य या ठिकाणी दिलेलं आहे ओ नो शी फेल म्हणजे अरे नाही ती अयशस्वी झाली. म्हणजे बघा समोरच्याने एखाद्याने विचारलं ती पास झाली का तर त्याने म्हटलेलं आहे उत्तर देणाऱ्यानं ओ नो शी फेल अरे नाही ती अयशस्वी झाली म्हणजेच ती फेल झालेली आहे. अरे लक्षात हे 8चे 8 जे आहेत हे शब्दांच्या जाती आहेत. यानंतर आपण पाहणार आहोत यांचे जे प्रकार आहेत आणि त्या प्रत्येक प्रकारातील जे उपप्रकार सुद्धा असतात तर ते आपण नंतर बघणार. आधी आपण फक्त बेसिक कन्सेप्ट क्लिअर कशी होईल ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.